नमस्कार मंडळी. गीता टी स्वाती जेम्स या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज मी आपणासमोर गणेश मूर्तींविषयी काही बोलायला आलीये. सुरुवात करण्यापूर्वी एक आग्रहाची विनंती. या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अद्यापपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. तर मंडळी, बाप्पाच्या आगमनाला आता केवळ 4च दिवस उरलेत. सर्वत्र गणपती मूर्तींच्या विक्रीचे स्टॉल्स उभेत आणि बच्चे कंपनी गणपती बुक करायला केव्हा जायचं म्हणून मोठ्यांच्या मागे लागलीये. पीओपी अर्थात प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरून बनवलेल्या मूर्ती त्या जलप्रदूषण करतात म्हणून टाळाव्यात. शाडू पाण्यात विरघळतो आणि म्हणून शाडूची मूर्ती ही पर्यावरणपूरक आहे असं आत्तापर्यंत म्हटलं जात होतं खरं. पण शाडूची माती ही चिकण मातीच असते. तिचा थर पाणवठ्याच्या तळाशी साठून राहतो आणि जिवंत झरे बंद होतात असं हल्ली पर्यावरण तज्ज्ञ दाखवून देतात. बरं, मूर्ती पीओपीची असो अथवा शाडूची, मूर्ती रंगवण्यासाठी वापरण्यात येणारे कृत्रिम रासायनिक रंग हे विषारी असतात, अविघटनशील असतात आणि त्यामुळे पाण्यातल्या जीवसृष्टीला आणि मनुष्याच्या आरोग्याला देखील ते प्रचंड घातक असतात. तर मी काय म्हणतेय, म्हणजे बघा निसर्गाचा समतोल आपल्या ज्या कृतींमुळे बिघडतोय त्या गोष्टी आपल्या लाडक्या बाप्पाला सुद्धा नक्कीच आवडत नसणार आहेत. यावर उपाय सांगते ना. आपल्या रोजच्या पूजेमधलीच धातूची मूर्ती 10 दिवस वेगळी देखाव्यामध्ये मांडायची, तिची पूजा करायची. मला माहितीये आपली मानसिकता बदलणं अवघड आहे, पण पुढच्या पिढ्यांसाठी आपल्याला हे करायलाच हवंय. आणि मुलांची समजूत काय आपण घालू शकतोच. मुलं नक्की नक्की समजून घेतील याची मला खात्री आहे, कारण मुलं आपल्यापेक्षा शहाणी आहेत. आणि सांगू का, देव कोपेल, काही भलतं घडेल असं मनात सुद्धा आणू नये, कारण बाप्पा आपल्या भक्तांचं आणि अभक्तांचं देखील अकल्याण कधीच चिंतणार नाही. मला माहितीये हे लगेच होणार नाही. यावर्षी मानसिकता निर्माण करा, पुढल्या वर्षी कृतीत आणा. आणि जर का यावर्षीपासूनच कृतीत आणलं तर आपली संपूर्ण पूजा बाप्पाला 101% पावणार आहे. आणि बाप्पाचा कौतुक मिश्रित आशीर्वाद आपल्या पाठीशी नित्य निरंतर असणार आहे. हे माझे स्वानुभवाचे बोलेत बरं का. माझ्या माहेरी म्हणजे तानवड्यांकडे गेली 125 वर्ष म्हणजे आमचे आजोबा, आमचे वडील म्हणजे तात्या आणि आता आमचा भाऊ, अशा 3 पिढ्या आमच्याकडे रोजच्या पूजेतल्याच मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. गणेशोत्सवातल्या कोणत्याच आनंदाला आम्ही कधीच मुकलो नाही. लहानपणी नदीवर जाऊन मूर्ती विसर्जन नाही म्हणून आम्ही भावंड किंचित खट्टू व्हायचो, पण आता या आमच्या घरच्या प्रथेचा आम्हाला अभिमान आहे. विसर्जनाच्या आपल्या धार्मिक कल्पनांना धक्का लावण्याचा माझा अजिबातच हेतू नाहीये. तर आमच्या वाडवडिलांनी आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे आपणाकडून होता होई तो पर्यावरणाचा ऱ्हास टाळायचा म्हणून जे पिढ्यानपिढ्या अंगी बाणवलं ते मी तुमच्यापर्यंत पोचवलं. पहा, विचार करा आणि कृतीतही आणा. बोला गणपती बाप्पा मोरया.